नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर एकाच वाटणमध्ये कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवणार आहे. वाटण बनवण्यासाठी इथे आपल्याला कांदा आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला काय करू, आपण कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेऊया. तर इथे मी कांदा घेतलेला आहे आणि कांद्याला अशा पद्धतीने थोडंसं कट केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत भाजला जाईल. तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे दोन्ही साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेऊया. असं सर्व बाजूनी भाजून घ्यायचं आहे. त्याच्या बाजू पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले जातात. खोबरं आहे ते पटकन भाजलं जातं, कांद्याला थोडासा टाइम लागतो भाजण्यासाठी. इथे बघू शकता खोबरं आहे ते भाजलेलं आहे. ते आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. कांदाही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. शकता कांदाही चांगला भाजलेला आहे. याला मी अशा पद्धतीने कट मारून घेतलेले होते, त्याच्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित कांदा भाजलेला आहे. आता आपण कांदाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करत आहे आणि ज्या प्लेटमध्ये खोबरं काढलेलं आहे त्याच प्लेटमध्ये कांदेही काढून घेते. आता हे भाजलेलं सुकं खोबरं आणि हे कांदे आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. वाटण बनवण्यासाठी आपल्याला अजून काही खडे मसाले आणि आणखी काही साहित्य भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल ओतत आहे. तेल थोडंसं गरम झालं की इथे मी अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 चक्रफूल घेतलेला आहे, 2 वेलची, 1 मोठा चमचा जिरे, 4 ते 5 लवंग घेतली आहेत, 4 ते 5 काळी मिरी घेतली आहे, 4 तमालपत्र घेतलेले आहेत, 4 सुकी लाल मिरची. आता हे सर्व साहित्य आहे ते आपण 1 मिनिटभर कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. मिनिटभर हे सर्व मसाले परतले की याच्यामध्ये 4 मोठे चमचे धने घेतलेले आहेत. धने हे आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता धने ही चांगले परतलेले आहेत. आता इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. इथे मी थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. छोटे 2 चमचे खसखस घेतली आहे. आता हेही साहित्य 1 मिनिटभर परतून घेऊया. खोबरं आणि खसखस आहे ती पटकन भाजली जाते, त्याच्यामुळे शेवटी टाकायचे आहे भाजण्यासाठी. कमी गॅसवरतीच हे मसाले परतून घ्यायचे. आता हे सर्व मसालेही आपण एका प्लेटमध्ये काढूया. आता हे भाजून घेतलेले सर्व मसाले आहेत तेही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. कांदा आणि खोबरं आहे ते थंड झालेलं आहे. आता काय करायचं आहे, कांद्यावरचं जे काळं भाजलेलं आहे ते काढायचं आहे. अशा पद्धतीने वरचं टर्फल आहे ते काढायचं आहे. टर्फल काढलं की ही कांद्याचं आहे ते काढायचं आहे आणि इथंही थोडंसं देठापसलंही काढायचं आहे आणि कांदा आहे ती कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा कट करून घेऊया. दोन्ही कांद्याचे अशा पद्धतीने साल काढून कट करून घेत आहे.
इथे मी दोन्ही कांदे कट करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने इथे जे भाजलेलं खोबरं आहे तेही कट करायचं आहे. त्याच्या अगोदर हे खोबऱ्यावरचं थोडंसं काळं आहे ते काढून घेऊया. आता हे खोबरं आहे तेही आपण कट करून घ्यायचं आहे. खोबरं आणि कांदा एकदम छान भाजलेला आहे. आता हे लहान लहान आकारामध्ये खोबरंही मी कट करून घेत आहे. बघू शकता कांदा आणि खोबरं आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि ते जे आपण भाजलेलं साहित्य आहे तेही पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सुरुवातीला कांदा आणि खोबरं आहे ते टाकून घेत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व भाजलेले साहित्य आहेत त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हेही भाजलेलं आहे तेही मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहे. आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. इथे मी मोठे 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. आता ही बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये टाकूया. या मिरची पावडरनी कलर अगदी छान येतो, तरी चांगली येते. तुमच्याकडे जर बेडगी मिरची पावडर नसेल, काश्मीरी मिरची पावडरही टाकू शकता. आता याचं चांगलं वाटण बनवून घेऊया. इथे बघू शकता अगदी स्मूथ वाटण तयार झालेलं आहे. इथे मी कढई घेतलेली आहे. आता याच्यामध्ये बरोबर 1 तांब्या पाणी ओतत आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे. अर्धा टीस्पून हळद टाकत आहे. हळद अशी हलवून मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला ही मोड आलेली मटकी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 1 वाटी भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही मटकी आहे ती आपण या पाण्यामध्ये टाकूया. पाण्याला 1 उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे. कुकरमध्ये ही मटकी शिजवून घेऊ शकता. इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मटकी शिजेपर्यंत असंच झाकायचं आहे. आता बरोबर 10 मिनिट झालेले आहेत. आता याच्यावरचं झाकण काढूया. मटकी शिजली आहे का ते बघायचं आहे. तर इथे बघू शकता मटकी ही चांगली शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आपलं वाटण ही तयार करून झालेलं आहे आणि मटकी ही शिजलेली आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊया. तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये आता 5 चमचे भरून तेल ओतत आहे. मिसळमध्ये तर्री चांगली येते त्यासाठी आपल्याला तेल भरपूर वापरायचं आहे. इथे मी बरोबर 5 चमचे भरून तेल ओतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपण जे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण आपण याच्यामध्ये टाकूया. इथे मी पूर्ण वाटण टाकलेलं आहे. आता हे जे वाटण आहे ते आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच परतायचं आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिसळला तरीही चांगली येते. इथे बघू शकता वाटण किती छान दिसत आहे. अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने अगदी स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं कमी गॅसवरतीच परतून घेऊया.
3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता तेलही चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी मटकी शिजवून घेतलेली आहे हे मटकीचं पाणी आणि मटकी दोन्ही याच्यामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी गरम पाणी ओतत आहे. आपल्याला जेवढी रस्सा बनवायचा आहे किंवा कन्सिस्टन्सी रस्स्याची पाहून याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. तर मिसळचा जी रस्सा असतो तो थोडासा असा पातळच असतो, जास्त दाटसर नसतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने या मिसळच्या रस्स्याची कन्सिस्टन्सी आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला आपण मटकी शिजण्यासाठी मीठ टाकलेलं होतं, त्याच्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे. आता गॅसची फ्लेम फुल करून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. इथे बघू शकता मिसळच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हा रस्सा आहे तो आपण 7 ते 8 मिनिट चांगला उकळवून घेऊया, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि रस्स्याला चांगली टेस्ट येते. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता किती छान तरी आलेली आहे रस्स्याला. तर अगदी छान असा कट आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकत असाल अगदी छान तरी आलेली आहे. कोल्हापुरी मिसळमध्ये तरी भरपूर असते. तरी ते अगदी भाजीची रस्स्याची कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असते. तर इथे आता मिसळचा रस्सा तयार झालेला आहे. आता याच्यावरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे. कोल्हापुरी मिसळमध्ये एक सुकी बटाट्याची भाजी असते, तर आता ती सुकी बटाट्याची भाजी करत आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल ओतलेलं आहे. थोडीशी मोहरी टाकायची आहे. थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे. आता याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकत आहे. हळद चांगली परतून घ्यायची आहे. इथे मी 1 बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि तो चिरलेला बटाटा आहे ते याच्यामध्ये टाकते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाटा मॅश केला तरी चालतो. एक ते 2 मिनिट बटाटा ही आपण परतून घेऊया. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. तर इथे आपली सुकी बटाट्याची भाजी ही तयार. कोल्हापुरी पद्धतीने मिसळ सर्व करत आहे. इथे सुरुवातीला सुकी बटाट्याची भाजी, त्याच्यावरून फरसाणा टाकायचा आहे थोडासा. आता त्याच्यावरून आपण मिसळ बनवून घेतलेला रस्सा आणि मटकी टाकायची आहे आणि मिसळला तरी ही चांगली आलेली आहे. त्याच्यावरून थोडासा फरसाणा टाकायचा आहे. अशा पद्धतीने फरसाणा टाकायचा आहे थोडासा. आता इथे साईडला थोडासा बटाट्याची भाजी
सर्व करत आहे। इथे तरी किंवा कट पाव आणि इथे छोट्या वाटीमध्ये दही सर्व करत आहे। इथे आता लिंबू आणि कांद्याची फोड। पाहू शकता अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळपाव तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।